नमस्कार मित्रांनो, मी यशदीप हजारे स्वागत करतो मी तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा बुधवारचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. उद्या जर बघितलं तर गुरुवार आहे, सेन्सेक्सची एक्सपायरीचा दिवस आहे. आणि कालचा व्हिडिओ जर बघितला असेल तुम्ही तर काल आपण काही लेवल बघितल्या होत्या. मार्केटचं जे स्ट्रक्चर होतं ते थोडंसं नेगेटिव्ह बघायला मिळत होतं. आणि आज जर मार्केट बघितलं तर निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, तिन्ही इंडेक्समध्ये आपल्याला काहीसा सेलिंग प्रेशर बघायला मिळालेला आहे. आता उद्या जर बघितलं तर आधीच आपण समजून घेतलं आहे की सेन्सेक्सची एक्सपायरी आहे आणि एक्सपायरीच्या दिवशी काहीसा मोठा मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. आता त्या मार्केटचा मोमेंटम कुठल्या दिशेला राहू शकतो, मार्केटचा जो सेशन आहे तो कुठल्या दिशेने जाऊ शकतो, पॉसिबिलिटी काय वाढतीये, प्राइस ॲक्शन काय बनतीये आणि त्याचबरोबर सपोर्ट रेजिस्टन्स काय बघायला मिळतोय तिन्ही इंडेक्समध्ये, म्हणजे निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, याचं डिटेलमध्ये आपण डिस्कशन प्राइस ॲक्शन विथ लेवल करणार आहोत. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण खूप सारे लोक आहेत रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. आता ओव्हरऑल जर स्ट्रक्चर बघितलं तर मार्केटचं स्ट्रक्चर एका वन डायरेक्शनमध्ये होतं. ओके, लास्ट काही ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर मार्केटचं स्ट्रक्चर एका वन डायरेक्शनमध्ये होतं. मार्केटने इकडे स्ट्रक्चर काहीसं आपल्याला ब्रेक करताना दाखवले. जर तुम्हाला काही प्राइस ॲक्शनचं नॉलेज असेल, मार्केटचं जर मोमेंटम, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, कन्सॉलिडेशन आणि त्याचबरोबर डिमांड झोन, सप्लाय झोन ह्या गोष्टींचं जर बऱ्यापैकी नॉलेज असेल तर इकडे तुम्हाला बघायला काय मिळते की मार्केट एका अप ट्रेंडमध्ये होतं शॉर्टमध्ये. ओके, शॉर्ट बघितलं तर इकडे आपण कालच्या व्हिडिओमध्ये काहीशी इकडे आपण अशा पद्धतीने ट्रेंड लाईन देखील बघितली होती. ती ट्रेंड लाईन ब्रेक केली मार्केटनी एक सपोर्ट ब्रेक केला आणि आजचा जो ट्रेडिंग सेशन होता काहीसा नेगेटिव्ह ट्रेडिंगचा सेशन आपल्याला बघायला मिळाला. आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की मार्केटचा जो ट्रेंड आहे काहीसा आपल्याला नेगेटिव्ह बघायला मिळू शकतो. आता उद्या जर बघितलं तर ट्रेंड आहे थोडासा आपल्याला इकडे बेंड होताना दिसतोय आणि काहीशी नेगेटिव्ह स्ट्रक्चर आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळते. ओके, आणि हा जर बघितला तर निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे आणि लेवल जर बघितला तर मार्केटनी 24,500चा जो सपोर्ट होता तो सपोर्ट ब्रेक केलाय आणि ब्रेक करून मार्केटमध्ये एक नेगेटिव्ह मोमेंटम नंतर काहीसं कन्सोलिडेशन बघायला मिळालं. आता बघा, नेगेटिव्ह मोमेंटम झाला, इकडे काहीशी इनसाइड कॅन्डल पण होती, परंतु या मोमेंटम नंतर आपण काय बघितलं होतं की मार्केटमध्ये काहीसं कन्सोलिडेशन देखील होताना दिसू शकतं. याचा देखील अपडेट मी दिला होता. ओके, आणि त्याच्यानंतर बघा मार्केटने काहीसं कन्सोलिडेशन दिलेलं आहे. ओके, आता सगळे लेवल रिमूव्ह करतोय. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया, डेली टाइम फ्रेमवरती जाऊया. आणि काल जर तुम्ही बघितलं असेल तर आपण या लेवलवरती एक मार्किंग केलं होतं. ही जी लेवल होती, ओके, 24,600ची. तुमच्या जर लक्षात असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. बघा, इकडे प्राइस ॲक्शन कशा पद्धतीने बनत होती, कुठल्या लेवलवरती स्ट्रॉंग सपोर्ट होता, कुठल्या लेवलवरती स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता, डिमांड सप्लाय झोनचा फॅक्टर काय होता, हे आपण वारंवार प्रत्येक ॲनालिसिसमध्ये बघत असतो. आणि प्रत्येक ॲनालिसिसमध्ये मी कशा पद्धतीने तुम्हाला प्राइस बनतीये किंवा चार्ट ट्रेडिंग कशा पद्धतीने आपण करतोय हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता खूप लोक, काही नवीन असतात, काही जुनी असतात, काहींना चांगल्या पद्धतीने प्राइस ॲक्शन रीड करता येते, काहींना चांगल्या पद्धतीने चार्ट रीड करता येतो. त्यांना व्हिडिओ बघताना काही गोष्टी असतात त्या पटकन समजतात, परंतु काही लोक नवीन असतात, त्यांना प्राइस ॲक्शनचं इतकं नॉलेज नसतं. त्यामुळे थोडंसं व्हिडिओ बघताना त्यांना अवघड वाटू शकतो किंवा थोडंसं प्राइस ॲक्शन समजायला त्यांना कठीण जाऊ शकतं. आणि ह्या ज्या काही पद्धती आहेत प्राइस ॲक्शन रीड करण्याच्या, प्राइस ॲक्शन समजून घेण्याच्या, ह्या पद्धती थोड्याशा काय होतं की नवीन लोक असतात त्यांना थोडंसं सपोर्ट रेजिस्टन्स म्हणा, डिमांड सप्लाय म्हणा, ओके, त्याचबरोबर सेटअप म्हणा, ह्या गोष्टी तितक्याशा पटकन समजत नाही. आणि ह्या गोष्टी समजण्यासाठी किंवा प्राइस ॲक्शन तुम्हाला वाचता येण्यासाठी, प्राइस ॲक्शन कशा पद्धतीने चालते, डिमांड सप्लाय झोन कशा पद्धतीने होतो, त्याच्यामध्ये प्राइस ॲक्शनमध्ये सेटअप कशा पद्धतीने तयार होतात, ह्या गोष्टी सुटसुटीत पद्धतीने
आपल्या प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये मी सांगितलेले आहेत व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये, आणि त्याला लागूनच म्हणजे प्राइज ॲक्शन कशा पद्धतीने तयार होते, प्राइज ॲक्शनमध्ये मोमेंटम कशा पद्धतीने होतो, प्राइज ॲक्शनमध्ये सेटअप कशा पद्धतीने तयार होतात, ओके, रिस्क टू रिवॉर्ड रेशो कशा पद्धतीने बघायला पाहिजे, ह्या ज्या आहेत बारीक बारीक गोष्टी त्या सगळ्या आपण प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये सविस्तर व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये सांगितलेल्या आहेत. आणि त्याचसोबत प्राइज ॲक्शन जर तुम्हाला येते आणि त्यासोबत काय काय गोष्टी आपल्याला अजून बघायला पाहिजे, मग तिकडे रिस्क मॅनेजमेंट काय आहे, तिकडे ट्रेड मॅनेजमेंट काय आहे, तिकडे पोझिशन सायझिंग कशी असायला पाहिजे, त्याच पोझिशन सायझिंग बरोबर आपल्याला स्ट्राईक प्राइस सिलेक्शन कशी असायला पाहिजे, मार्केटची सायकोलॉजी काय आहे, मार्केटची सायकोलॉजी तुमच्या सायकोलॉजीबरोबर कशा पद्धतीने रिॲक्ट होऊ शकते, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणजे प्राइज ॲक्शन आणि त्याचसोबत ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी, ह्या दोन्ही गोष्टी प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत. ज्याला जॉईन करायचंय, ज्याला शिकण्याची इच्छा आहे, ज्याला प्राइज ॲक्शन समजून घेण्याची इच्छा आहे, ते लोक जॉईन करू शकतात ते, आणि ज्याला नसेल जॉईन करायचं तुमची मर्जी आहे टोटली. ओके, आता या व्हिडिओवरती बघा, आपण इकडे बघितलं काय होतं, इकडे सपोर्ट आहे, इकडे सपोर्ट आहे, आणि मार्केट हा सपोर्ट ब्रेक करून डाऊन साईडला गेलं होतं. मार्केट काय झालं, त्या परत जो सपोर्ट असतो तो काय करतो, रेजिस्टन्सचं काम करतो. हे मार्केटचं बेसिक आहे. आणि मार्केट वरती येऊन या लेवलवरती काय गेलं, मार्केटने एक बुलिश कॅन्डल केली, रेजिस्टन्स जवळ आलं मार्केटमध्ये आपण थोडंफार 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघूया, गॅप होता, गॅप फिलिंग केला, आणि तिकडनं काहीशी नेगेटिव्ह प्राइज ॲक्शन आपल्याला म्हणजे नेगेटिव्ह कॅन्डल आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळते. आज जर बघितलं तर 200 पॉईंटचा नेगेटिव्ह मोमेंटम निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे. आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती परत जाऊया. पाच मिनिटावरती आपल्याला काय पाहायला मिळते की इकडनं मार्केटनी या लेवलपासून एक डबल बॉटम तयार केला होता. दिसते का लेवल? नाही दिसत, एक मिनिट. ओके, आता दिसत असेल. या लेवलपासून निफ्टीने 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती डाऊन ट्रेंडमध्ये एक डबल बॉटम तयार केला. मार्केट तिकडनं हायर हाय पॅटर्न क्रिएट केलं. ओके, आता इकडे बघा, जो स्विंग होता मार्केटचा तो लो होता, तो मार्केटने ब्रेक केला का? इकडे नाही ब्रेक केला. इकडे एक नवीन लो लावला, तो ब्रेक केलाय का? नाही ब्रेक केला. आता परत एक नवीन लो लावलाय. हा लो ब्रेक झालाय का? अजून तरी नाही झालेला. परंतु मार्केट इकडे हायर हाय क्रिएट करत होतं, म्हणजे नवीन हाय लावत होतं. बघा इकडे नवीन हाय, हा जो हाय होता तो हाय ब्रेक करून मार्केटने इकडे नवीन हाय लावला. हा हाय ब्रेक करून मार्केटने इकडे नवीन हाय लावला. त्याच्यानंतरचा हाय ब्रेक केला, इकडे नवीन हाय लावला. त्याच्यानंतर परत ब्रेकआउट देऊन इकडे नवीन हाय लावला. मग आता इकडे नवीन हाय लावलाय का मार्केटने? नाही लावलेला. थोडं चार्ट खाली घेऊन तुम्हाला सांगतो, नवीन हाय लावलाय का? नाही लावलेला. म्हणजे मार्केट जो हायर हाय पॅटर्न तयार करत होता इकडे, तर इकडे नवीन हाय लावलाय का? नाही. त्या हायला मार्केटने ब्रेक केलं नाही, परंतु नवीन लोच्या आसपास इकडे आपल्याला मार्केट येताना दिसतं, आणि त्या लोवरती मार्केटने एकदा सपोर्ट घेतलेला आहे. म्हणजे जे स्ट्रक्चर होतं ते स्ट्रक्चर काय झालं, मार्केटने इकडे हा हाय न लावता मार्केटने इकडे नेगेटिव्ह साईडला मोमेंटम देऊन हा जो लो होता त्या लोवरती सपोर्ट घेतलेला आहे. म्हणजे लो तर ब्रेक केलेला नाही, परंतु त्या लेवलवरती मार्केटने येऊन कन्सोलिडेशन केलेलं आहे. म्हणजे काहीसा जर बघितला तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ही जी काय प्राइज ॲक्शन आपल्याला बघायला मिळते, काहीशी नेगेटिव्ह प्राइज ॲक्शन आपल्याला बघायला मिळते. म्हणजे जो अप ट्रेंड होता तो कुठेतरी बेंड झालाय, म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाले. ओके, ज्यांना बॉस माहिती असेल ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, ते इकडे आपल्याला बघायला मिळते. ओके, आता इकडनं त्याच्यानंतर मार्केटचा मोमेंटम काय राहू शकतो, त्याच्यासोबत लेवल काय बनतात, ते स्ट्रक्चर कुठून ब्रेक झाल्यावरती मार्केटमध्ये काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो, कुठल्या लेवलवरती लेवल ब्रेक झाल्यावरती मार्केटमध्ये पॉझिटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो, हे आपण डिस्कशन करणार आहोत. ओके, आणि ते समजून घेणार आहोत. आजचा इंट्राडे लो त्याला आपण मार्क केलंय. आजचा स्विंग आणि स्विंगच्या आसपास रेजिस्टन्स या गोष्टींना आपण मार्क केलेला आहे. बघा इकडे. ओके, खूप सुंदर पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा, मन लावून बघत जावा. जर काही ज्या काही गोष्टी लिहून ठेवायच्या वाटतं ते त्या लिहून ठेवत जावा. आणि तुम्ही काय करताय की कमेंट ना करत ना लाईक करत,
करत जावा, कारण की खूप कष्टाने मी तुम्हाला हा व्हिडिओ पोहोचवतोय. आता तुम्ही म्हणसान की याच्यात कष्ट काय आहे, तर याच्यामध्ये पूर्ण चार्ट अनालिसिस अगोदर करतो मी, त्याच्यानंतर परत तुम्हाला सांगताना बारीक बारीक डिटेल सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, मार्केटचा इकडनं जर बघितलं तर मार्केट इकडनं एक निगेटिव्ह मोमेंटम केला, मार्केटनी एक काहीशी फ्लॅग पद्धतीने इकडे प्रायजेक्शन केली. मग ही जर प्रायजेक्शन बघितली तर काहीशी बेरिश फ्लॅग ऑन पोल आपल्याला इकडे प्रायजेक्शन बघायला मिळते. परंतु इकडे जर बघितलं तर काय मल्टिपल इकडे डिमांड झोन होता, मार्केटने डिमांडवरनं एक पुलबॅक दाखवला, परंतु कन्सोलिडेशन केले. आता मार्केटचा सपोर्ट काय आहे 24,353. रेजिस्टन्स काय आहे 24,461. ओके, म्हणजे रेजिस्टन्स सपोर्ट नो ट्रेडिंग झोन. आणि उद्या जर बघितलं तर काय आहे एक्सपायरी आहे कशाची, सेन्सेक्सची. आणि सेन्सेक्स जर बघितलं तर बऱ्यापैकी निफ्टी बरोबर आपल्याला मिरर इमेज करताना दिसतो, म्हणजे जशा पद्धतीने सेन्सेक्स चालतो तशा पद्धतीने आपल्याला काहीसा निफ्टी चालताना दिसतो. ओके, मग जर कन्सोलिडेशन मध्ये जर गेला सेन्सेक्स तर काहीसं कन्सोलिडेशन इकडे आपल्याला या रेंजमध्ये देखील बघायला मिळतं, आणि आज पण मार्केटने त्या झोनमध्ये बऱ्यापैकी कन्सोलिडेशन दाखवले. ओके, मग सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुम्हाला बघायला मिळते. सपोर्ट जर ब्रेक होते, कारण की प्राइस ऍक्शन काय आहे नेगेटिव्ह आहे, आणि ओव्हरऑल ट्रेंड जर बघितलं तर पॉझिटिव्ह होता, परंतु आता जर बघितलं तर इकडे एक मोठ्या पद्धतीमध्ये आपल्याला एक काहीसा नेगेटिव्ह स्ट्रक्चर इकडे बघायला मिळते. मग नेगेटिव्ह स्ट्रक्चर आहे, प्राइस जर डाऊन साईडला ब्रेक होत असेल, लेवल जर ब्रेक होत असेल तर काय त्याच्यानंतर परत लेवल बघायला मिळतं ते समजून घ्या. हे छोटे छोटे जे सपोर्ट होते, लो लावले होते त्याचे, त्या लोवरती आपण मार्किंग केले. ओके, मग इकडे काय बघायला मिळते, सपोर्ट जर ब्रेक होते तर फर्स्ट लेवल काय आहे या लेवलवरती 24,271 लेवलचा सपोर्ट आहे. सेकंड लेवल जर बघितली तर 24,193चा आपल्याला सेकंड सपोर्ट बघायला मिळतोय. थर्ड सपोर्ट जर बघितलं तर 24,100 वरती आपल्याला तिसरा सपोर्ट बघायला मिळतोय. ह्या काही लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. ते ट्रेंड जो आहे जर लेवल डाऊन साईडला ब्रेक केलं तर काहीसा निगेटिव्ह ट्रेंड आपल्याला उद्याच्या सेशनमध्ये बघायला मिळू शकतो. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला थोडीशी रिस्क टू रिवॉर्ड रेशो जर बघितलं तर फेवरेबल नाही, त्यामध्ये रेजिस्टन्स लेवल आपल्याला स्ट्रॉंग बघायला मिळतात. ओके, परंतु मार्केट डायनामिक आहे, आपल्याला न्यूट्रल राहणं गरजेचं असतं. मार्केटमध्ये लेवल काय ब्रेक होतात ते बघणं गरजेचं असतं, प्राइस ऍक्शन काय बनते ते बघणं गरजेचं असतं. 24,461ची जर लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट रेजिस्टन्स काय आहे या लेवलवरती कन्सोलिडेशन होतं 24,527 हा फर्स्ट रेजिस्टन्स आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळतोय. सेकंड रेजिस्टन्स जो की कालचा इंट्राडेचा हाय होता आणि एक राऊंड लेवल आहे 24,600. ओके, ह्या दोन लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळू शकतं. मोठा स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. परंतु मार्केट जर काहीसं प्राइस ऍक्शन करून जर लो ब्रेक होत असेल तर आणखी एक नेगेटिव्ह डे, आणखी एक नेगेटिव्ह सेशन आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, आता लक्षात घ्या की गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन हे आधी कोणालाही माहीत नसतं. ओके, परंतु जर मोठा गॅप अप ओपन होत असेल तर मार्केट काहीसं या सपोर्ट आणि या रेजिस्टन्स झोनमध्ये ओपन होते. तर रेजिस्टन्स झोनमध्ये ओपन होत असल्यामुळे थोडासा नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या गॅप अप मध्ये बघायला मिळू शकतो. मग तिकडे प्राइस ऍक्शन काय तयार होते, सेटअप तयार काय होतोय, रेंज कशी तयार होती, रेंजचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन कशा पद्धतीने बघायला मिळतोय हे आपलं बघणं गरजेचं आहे. आज पण बघितलं तर मार्केट छोटंसं गॅप डाऊन ओपन झालं होतं, मार्केटने पुल बॅक घेतला, मार्केटने एक इनसाइड कॅन्डल तयार केली, मार्केटने लो ब्रेक केला आणि त्याच्यानंतर एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवलं. ओके, तर तशा पद्धतीची जर काहीशी प्राइस ऍक्शन होत असेल तर मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आपल्याला बघायला मिळू शकतं, कारण की मार्केट ओपन होताना रेजिस्टन्स लेवलवरती ओपन होत आहे. ओके, गॅप अप ओपन होता, गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर फर्स्ट लेवलवरती या लेवलवरती काहीसं सपोर्ट आहे. मार्केट ऑलरेडी या लेवलपासून 200 पॉईंटचा निगेटिव्ह मोमेंटम आहे. 70-80 पॉईंट जर मार्केट गॅप डाऊन ओपन होत असेल तर मार्केट थोडंसं इकडे पुलबॅक घेऊन काहीशी निगेटिव्ह प्राइस ऍक्शन करून मग मार्केटमध्ये जो ट्रेंड आहे तो आपल्याला एक मोमेंटम पुलबॅक आणि पुलबॅक नंतर परत मोमेंटम असा काहीसा हा जो अप ट्रेंड आहे
तो डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट होताना दिसू शकतो. आता अप ट्रेंड काय आहे, डाऊन ट्रेंड काय आहे, हायर हाय काय आहे, हायर लो काय आहे, लोअर लो काय आहे, त्यामध्ये प्राइस ॲक्शन कशी तयार होते, त्याच्यामध्ये रिस्क टू रिवॉर्ड रेशो कसा तयार होतो, त्याच्यामध्ये सेटअप कसं तयार होतात, ह्याच गोष्टी ज्या प्राइस ॲक्शन रिलेटेड आहेत ह्या संपूर्ण कोर्समध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इकडे तिकडे कुठे शोधायचा प्रयत्न करू नका. ओके, आय होप निफ्टीचे लेवल तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. जाऊया बँक निफ्टीकडे. आता इकडे बघा, बँक निफ्टीचा जो अप ट्रेंड होता, अप ट्रेंडमध्ये हा कालचा हाय होता, हा आजचा हाय आहे आणि बँक निफ्टीने इकडे आपल्याला एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवलवरती काहीसा डबल टॉप दाखवलेला आहे. ओके, इकडे बघायला मिळतो की तुम्हाला डबल टॉप. कालची बघा लेवल होती रेजिस्टन्सची, ती आज लेवल ब्रेक केली का मार्केट? नाही, मार्केटने काय केलंय, सपोर्ट लेवल ब्रेक केलं ते. आणि इकडे जर बघितलं तर काहीसा डबल टॉप इकडे बघायला मिळतो आणि एक ट्रेंड लाईन देखील बघायला मिळते. आता डबल टॉप झालाय, परंतु नेकलाईन ब्रेक झाली आहे का? नाही. 57,000ची एक राऊंड लेवल आहे, त्या लेवलच्या वरच्या साईडला मार्केट सस्टेन होते. इकडे जर बघितलं तर 57,124च्या वरती बँक निफ्टी आपल्याला काहीसं सस्टेन होताना दिसतोय. अजूनही तितका बेरिश आपल्याला चार्टवरती बघायला मिळत नाही. हा, आता टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं तर आपल्याला काहीशी चार्ट पॅटर्न जो आहे, आपल्याला काहीसं जे मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे बँक निफ्टीचं ते थोडंसं निगेटिव्ह होताना दिसतंय. ओके, इकडे जर बघितलं तर अप ट्रेंड होता, इकडे कुठेही डबल बॉटम आपल्याला इकडे बघायला मिळाला. परंतु आजच्या आणि कालचा जर ट्रेडिंग सेशन मिक्स केला तर काहीसं निगेटिव्ह स्ट्रक्चर आपल्याला बँक निफ्टीमध्ये होताना दिसत आहे. त्यामुळे थोडासा जो कल आहे मार्केटचा तो प्राइस ॲक्शन बघितल्यानंतर थोडासा निगेटिव्ह आपल्याला पाहायला मिळत आहे. ओके, सगळे लेवल रिमूव्ह करूया. डे टाइम फ्रेमवरती जाऊया. एक डोजी कॅन्डल तयार केली मार्केटने. आज जर बघितलं तर डेली टाइम फ्रेमवरती 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितले तर काहीसा फुलबॅक घेऊन एक बुलिश कॅन्डल तयार करून परत बुलिश कॅन्डल इकडे आपल्याला नेगेटिव्हमध्ये कन्वर्ट होताना दिसते. आणि इतकी जर प्राइस ॲक्शन आपण समजून घेतली तर इकडे डबल बॉटम, मार्केट अप ट्रेंड, पुल बॅक अप ट्रेंड, मोठा गॅप अप. ओके, मोठा गॅप अप नंतर मार्केट सस्टेन झाले या लेवलवरती, गॅप अप वरती गेलं, मोठा गॅप डाऊन परत, म्हणजे इकडे मोठा गॅप अप, परत इकडे मोठा गॅप डाऊन, त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक अप ट्रेंड बघायला मिळाला. ओके, इकडे काहीसा डबल टॉप क्रिएट करून मार्केट परत सपोर्टरनं वरती गेलं, परत पुल बॅक घेऊन परत वरती गेलं. म्हणजे इकडे देखील आधी एक छोटासा डबल टॉप झाला होता, सस्टेन झालं मार्केट, पुल बॅक घेतलं, मार्केटने गॅप फिलिंग केली, मार्केट वरती गेलं. आता परत या लेवलवरती एक राऊंड लेवलवरती आपल्याला मार्केटमध्ये थोडासा रेजिस्टन्स बघायला मिळत आहे. आता ही जी लेवल असणार आहे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण बघूयाच. ओके, ही जी 57,000ची जी राऊंड लेवल आहे ना, ती आपल्याला एक नेकलाईन बघायला मिळते. आता याच्यामध्ये जी रेंज होणार आहे ना ती थोडीशी मोठी होणार आहे, लक्षात ठेवा. इकडे बघितलं तर इकडनं लास्ट टाइम मार्केट पुल बॅक घेऊन एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवला होता. इकडे बघितलं तर इकडे स्विंग तयार झाला होता आणि त्या स्विंगवरती वरती गेलं मार्केट. म्हणजे काहीसं या लेवलवरती जर बघितलं आपल्याला तर एक सपोर्ट रेजिस्टन्स लेवल बघायला मिळते. त्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती, त्यानंतर जर बघितलं तर हा, तर ह्या काही लेवल आपल्याला निगेटिव्ह साईडला बघायला मिळतात. प्राइस ॲक्शन आपण समजून घ्यायचे, पण आत्ता जर बघितलं तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे. ओके, ही रेंज जर बघितली तर 2 दिवसाची रेंज आहे, थोडीशी मोठी रेंज आहे. इकडे जर बघितलं तर 57,000 आणि इकडे जर बघितलं तर 57,440, म्हणजे 440 पॉईंटची रेंज आपल्याला काल पण बघायला मिळते, आज पण बघायला मिळते. त्या लेवलमध्ये व्यवस्थित प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळत नाही. मार्केट थोडंसं इकडे आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसते. त्याच्यामुळे बँक निफ्टीची जी रेंज बनते नो ट्रेडिंग झोनची ती थोडीशी मोठी बनते. म्हणजे जे लोक बँक निफ्टीला ट्रॅक करतात थोडंसं रेंजवरती लक्ष द्या. परंतु त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडे गॅप पेंडिंग आहे. ओके, इकडे गॅप पेंडिंग आहे. मध्ये जर बघितलं तर इकडे या लेवलवरती आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळाला होता. तर काहीशा 2 लेवल आपल्या इकडे बघायला मिळतात. 5 मिनिटात टाइम फ्रेमवरती जाऊया. ज्या पद्धतीत प्राइस ॲक्शन आहे
खूप मोठा बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. लक्षात घ्या इकडे प्राइस ऍक्शन बुलिश साईडला जाताना काय प्राइस ऍक्शन बनते ते लक्षात घ्या, की मार्केट एकदा गेलं या लेवलवरती रेजिस्टन्स घेतला, खाली आलं, परत वरती गेलं, परत हे जे या लेवलवरती जो सप्लाय झोन आहे तिकडनं मार्केट परत खालच्या साईडला आलं. मग डिमांड सप्लाय झोन थोडं समजून घ्या. आता मार्केटनी या लेवलवरती 2 दिवसाचा सप्लाय झोन तयार झाला. आता मार्केट जर फिरून आणि काहीसं प्राइस ऍक्शन म्हणजे पहिलं मार्केटला या लेवलपासून 400 पॉईंटचा अपसाईड मोमेंटम दाखवायचा आहे. पहिलं तर या लेवलपर्यंत यायचं आहे, त्याच्यानंतर इथे येऊन सस्टेन व्हायचंय आणि सस्टेन होऊन जर काहीसा कन्सोलिडेशन करून म्हणजे परत पहिल्यांदा मोमेंटम देऊन सस्टेन होऊन काहीसं कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल म्हणजे साधारण सेकंड हाफच्या नंतर, फर्स्ट हाफ सेकंड हाफच्या नंतर जर काही लेवल जर ब्रेक करत असेल बँक निफ्टी 57,440ची, तर काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो आणि याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. ओके, आणि अशा पद्धतीने जर लेवल जर ब्रेक होत असेल तर मग याच्यानंतर जर मोमेंटम येणार आहे, इकडे गॅप पेंडिंग आहे, हा मोमेंटम थोडासा फास्ट आपल्याला बघायला मिळू शकतो कारण की 2 दिवसाचा इंट्राडे हाय मार्केट ब्रेक करते. मग काय लेवल आपल्याला इकडे बघायला मिळतात ते 57,595, सेकंड लेवल 57,700 आणि 57,800 या लेवल आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. थोडंसं प्राइस ऍक्शन आता जर बघितलं तर थोडीशी निगेटिव्ह आहे. आता टॉप पासनं तर इकडनं मार्केटमध्ये निगेटिव्ह मोमेंटम आलाय, जवळजवळ बघितलं तर 400 पॉईंटची निगेटिव्ह मोमेंटम आहे टॉप पासनं जर बघितलं तर. ओके, आता इकडे येऊन काहीसं इकडे अशा पद्धतीत काहीशी जर प्राइस ऍक्शन होत असेल म्हणजे एक निगेटिव्ह प्राइस ऍक्शन आपल्याला इकडे बनताना बघायला पाहिजे. ओके, मार्केट या लेवलनं तर या लेवलनं तर ब्रेकआउट तर देते म्हणजे डिमांड झोन इकडे तर आहे, परंतु डिमांड झोनवरती येऊन काहीसा इकडे कन्सोलिडेशन करून निगेटिव्ह प्राइस ऍक्शन करून जर लेवल ब्रेक होत असेल, काहीसा बेरिश फ्लॅगम पोल जर पॅटर्न क्रिएट करून 57,000चा जो राऊंड लेवल आहे हा जर ब्रेक होत असेल तर मग डाऊन साईडला या लेवल ज्या आहेत त्या बघायला मिळू शकतात. फर्स्ट सपोर्ट जो आहे 56,823, सेकंड सपोर्ट 56,677 आणि थर्ड सपोर्ट 56,490 या लेवल आपल्याला बँक निफ्टीमध्ये डाऊन साईडला म्हणजे सेलिंगच्या साईडला बघायला मिळत आहे. छोटे छोटे सपोर्ट आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, नो ट्रेडिंग झोनचा जर विचार केला तर 57,000ची राऊंड लेवल आणि 57,440चा रेजिस्टन्स लेवल, तर थोडासा मोठा नो ट्रेडिंग झोन आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. गॅप अप जर या झोनच्या आसपास कुठे ओपन होत असेल तर मग तो रेजिस्टन्स झोनच्याच आसपास होतोय, त्यामुळे काय कन्सोलिडेशन होऊन लेवल ब्रेक व्हायची वाट बघा. गॅप डाऊन जर खूप मोठा झाला तर मग तो सपोर्ट झोनवरती आहे. आत्ताच बघितलं की काहीसा असा चॅनल तयार करून जर मार्केट या सपोर्ट आहे त्या सपोर्टला रेजिस्टन्स बघा खालनं वरती जाताना हा रेजिस्टन्स होणार आहे आणि या रेजिस्टन्सवरनं जर मार्केट काहीसा निगेटिव्ह इकडे प्राइस ऍक्शन होत असेल तर परत इकडनं आपल्याला अशा पद्धतीचं एक निगेटिव्ह प्राइस ऍक्शन बघायला मिळू शकतं. ओके, आता जाऊया उद्याच्या एक्सपायरी. उद्या जर बघितलं तर एक्सपायरी आहे सेन्सेक्सची. इकडे जर बघितलं तर ऑप्शनचे ओपन केलं तर 23 एप्रिलची आपल्याला एक्सपायरी बघायला मिळते. आता सगळ्या लेवल आधी तर रिमूव्ह करूया. इकडे जर बघायला मिळते इकडे की इकडे मल्टिपल सपोर्ट या लेवलवरती होता. ओके, ही लेवल जर इकडे जर बघितलं इकडनं एक निगेटिव्ह मोमेंटम आला होता, दिसते का, परत त्या लेवलवरती ब्रेकआउट करून डबल टप्पा खाऊन मार्केट वरती गेलं होतं, परत या लेवलवरनं परत वरती गेलं, परत आज सपोर्ट खाल्ला. म्हणजे एक सपोर्ट लेवल ही आपल्याला आत्ता बघायला मिळते. त्याआधी रेजिस्टन्स लेवल देखील होती, म्हणजे एक सपोर्ट रेजिस्टन्स एक स्ट्रॉंग लेवल आपल्याला कुठे बघायला मिळते 78,364च्या आसपास. ओके, त्या लेवलला आपण मार्क केलेला आहे. आता ओव्हरऑल स्ट्रक्चर काय बघायला मिळते इकडे. इकडे जर बघितलं तर याची जी क्लोजिंग आहे 78,500 वरती दाखवली, ॲव्हरेज क्लोजिंग 78,500च्या आसपास आलेली आहे म्हणजे इथे. आणि इकडे जर बघितलं तर ही एक लेवल आहे जिकडनं एक कन्सोलिडेशन तयार झालं होतं, एक ब्रेकआउट लेवल देखील आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे रेजिस्टन्स जर बघितला तर रेजिस्टन्स काय बघायला मिळतोय 78,761, याला आपण मार्क करूया. ओके, नो ट्रेडिंग झोन इकडे बघायला मिळते 78,761. रेजिस्टन्स डाऊन साईडला जर बघितलं तर 78,364 सपोर्ट. या दोन लेवल आपल्याला नो ट्रेडिंग झोनच्या लेवल बघायला मिळत आहे. ओके, प्राइस ऍक्शन बघितलं तर नेगेटिव्ह मोमेंटम, इकडनं जर बघितलं तर हा पॉझिटिव्ह मोमेंटम होता तो पूर्ण कव्हर केलाय.
ही जी पॉझिटिव्ह होता हा काहीसा ब्रेकआउट फेलियर आपल्याला बघायला मिळते. ओके, ब्रेकआउट फेलियर होऊन मार्केटची क्लोजिंग आहे ती नेक लाईनच्या जवळ आहे. ही जी प्राइस ॲक्शन जर बघितलं तर काहीशी बेरिश आपल्याला प्राइस ॲक्शन बघायला मिळते. टप्पा खाऊन छोटासा पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर डाऊन साईडला काय काय सपोर्ट लेवल आहेत ते समजून घ्या. चार्टवरतीच आहे इकडे. फर्स्ट सपोर्ट, सेकंड सपोर्ट आणि या लेवलवरती तिसरा सपोर्ट. तर ह्या काही 3 लेवल आपल्याला सपोर्ट लेवलवरती बघायला मिळतात. ओके, लेवल जर ब्रेक होती तर 78,164, 77,982 आणि 77,736 या काही 3 लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते काहीशी ट्रेंड लाईन पण आहे. ट्रेंड लाईन ब्रेक करून मार्केट थोडंसं निगेटिव्ह साईडला क्लोजिंग झाली आहे. वरती जर बघितलं तर एक हेड अँड शोल्डर पॅटर्न आपल्याला पाहायला मिळत आहे. बुलिश साईडला ज्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे प्राइस ॲक्शन होण्याची, पण बुलिश साईडला काय लेवल बनतात ते थोडं समजून घ्या. मार्केट आहे डायनॅमिक म्हणू शकतो आपण मार्केटला, आणि मार्केटने जर ह्या कन्सोलिडेशन आणि ह्या सपोर्ट ब्रेक न करता रिव्हर्सल दाखवून जर काहीशी अशा पद्धतीने चॅनल तयार करून जर रिव्हर्सल दाखवला तर थोडंसं बुलिश साईडला जाताना रिस्क फॅक्टर काय हाय आहे. मग रिस्क फॅक्टर जिकडे हाय आहे तिकडे आपल्याला पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट ह्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग 78,918 फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स गॅप फिलिंगचा आहे 79,100 आणि थर्ड रेजिस्टन्स कालचा इंट्राडे हाय 79,300. या लेवल येण्याची पॉसिबिलिटी थोडीशी लेस आहे. ओके, पण प्राइस ॲक्शन जर बघितलं, स्ट्रक्चर जर बघितलं तर थोडंसं बेंड होताना दिसतंय आपल्याला. सपोर्ट जर बघितलं तर सपोर्ट आहे, जे निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, तिन्ही लेवलचे सपोर्ट आहे. सपोर्ट जर ब्रेक होत असेल तर काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये उद्याच्या सेशनमध्ये बघायला मिळू शकतो. एकदा ऑप्शन चेन बघून घेऊया. आता बघा, ऑप्शन चेन खूप लोकांचे क्वेश्चन असतात की तुम्ही ऑप्शन चेन कुठे पाहता. तर हे धनचं प्लॅटफॉर्म आहे आणि हे ऑप्शन चेन आपण राईट क्लिक केली की आपल्याला अशा पद्धतीने बघायला मिळते चार्टवरती, जेणेकरून तुमच्या लेवल आणि इकडे ऑप्शन चार्ट हे दोन्ही आपल्याला एकाच याच्यावरती बघायला मिळू शकतं. ओके, लिंक याची डिस्क्रिप्शन दिलेली आहे. जर तुम्हाला वाटते की धनचं प्लॅटफॉर्मवरती अकाउंट ओपन करायचं असेल तर करू शकता. ओके, 78,500ची राऊंड लेवल आहे. 9 लाख पुट रायटिंग आहे, 7 लाख कॉल रायटिंग आहे. म्हणजे 78,500 वरती जर बघितलं तर पुट रायटिंग थोडीशी हेवी आहे. ओके, त्याच्या नंतर जर बघितलं तर सगळ्यात जास्त आपल्याला कुठे बघायला मिळते पुट रायटिंग 78,000 वरती. ओके, साधारण जर बघितलं तर या लेवलच्या आसपास 77,000, 78,000, 77,700 या लेवलच्या आसपास, म्हणजे या लेवलवरती आपल्याला काहीशी पुट रायटिंग बघायला मिळते. मग ही जर लेवल ब्रेक होतीये तर हे जे पुट रायटर पॅनिकमध्ये येतात आणि का नेक्स्ट सपोर्टवरती आपल्याला थोडंसं इकडे सपोर्ट घेताना दिसू शकतो. आता कॉल रायटिंग जर बघितली तर कॉल रायटिंग 7 लाख आहे. सगळ्यात जास्त जर बघितलं तर 78,800 वरती, म्हणजे साधारण या लेवलवरती कॉल रायटिंग हेवी बघायला मिळते. टेक्निकल जर बघितलं तर इकडे तिन्ही लेवलवरती आपल्याला कॉल रायटिंग थोडीशी हेवी बघायला मिळते. ओके, इकडे लक्षात घ्या 78,800 तुम्हाला इकडे दिसत नसेल स्क्रीनवरती. साधारण 8 लाखाच्या आसपास 78,800 वरती कॉल रायटिंग आहे. मार्केट जर उलटं फिरलं आणि ह्या लेवलवरती जर आलं तर कॉल रायटिंगकडनं थोडंसं पॅनिकमध्ये येऊन एक शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळू शकते. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर थोडंसं आपल्याला मार्केटचं स्ट्रक्चर थोडंसं नेगेटिव्ह बघायला मिळते. आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स एक्सपायरीचे लेवल विथ प्राइस ॲक्शन समजले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.